सुदाम घरी निघाला, लक्ष्मीला दया आली, रुक्मिणी मातेला थांबा तुमचं औक्षण करते. पंचारतीचं ताट आणलं, औक्षण केलं, हात लक्ष्मीचा गंध लावला, दाबून गंध लावला, कर्मरेषा बदलली, इकडं गंध आणि तिकडं सोन्याची नगरी संगच विठ्ठल. म्हणजे सुदामाला सोन्याची नगरी कुणी दिली? लक्ष्मीने. तुमचा काय त्याच्यात वाट आहे? काला दुसऱ्याचा मोठेपणा घेत असता बरं? बऱ्याच वेळेस गावात बी तसं सरपंच असतात ह्या. महिला जर राखीव निघालं तर, आणि गावात गप्पा नाही आपण, त्यांना येऊ द्या ना पुढं. राखीव दिलंच कशासाठी घटनेनं त्यांना. तसं देवाचं झालं. एक कार्य चालू आहे, धर्म कार्य. धर्म टिकवला संभाजी महाराजांनी. दुश्मन म्हणतो संभाग, वडिलांनी जेवढे स्वराज्य कमवले, जेवढे किल्ले कमवले, तेवढे आम्हाला दान देऊन टाका, तुम्हाला जीवनदान. वडिलांनी कमवले संपत्ती दुश्मनानं मागितले, तळपाचे आग मस्साकले, मोठी आवळले, डोळे लाल. हे औरंग, अजून संभाजी जिवंत आहे, मी माझा प्राण अर्पण करेल, पण बापाने कमवलेला मातीचा कण सुद्धा देणार नाही. याला म्हणायचा धर्मवीर. जीव सोडला पण धर्म बदलला नाही. आणि त्यांच्यावर संस्कार छत्रपतीने केले होते स्वर. आणि छत्रपतीने घडवण्याचं काम माझ्या जिजाऊ मातेने केले. कसे घडलेत राजे? माझी जाबुने जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. 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 टाळी 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 वाजवा टाळी. हा 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 वाजवा. जित आनंदाने नांदत होती प्रजा रे ना, आनंदाने नांदत होती प्रजा. पूर्ण समाज म्हणत होता जनता राजा. पूर्ण समाज म्हणत होता जनता राजा. सर्व जाती धर्म केला गाजा वाजा. माझी जाऊने माझी जाऊने माझी जाऊने जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. दादा 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 हा. शून्यात स्वराज्य निर्माण केला होता. तलवारीस ना भवानी इको. आणि जिनं तलवार दिली ती सुद्धा साक्षात तुळजा भवानी. हॅलो, कशी होती तलवार? चमके पेटीला होती पेटीला. शिवबाची तलवार. चमके शिवबाची तलवार. चमके शिवबाची तलवार. चमके शिवबाची तलवार. चमके शिवबाची तलवार. टाळी वाजवा टाळी टाळी टाळी. शिवबाची तलवार. चमके शिवबाची तलवार. कशी होती तलवार? पडली भवानी जेव्हा म्यानाच्या बाहेरी. रणात भिरली ना कधी ती माघारी. धर्म रक्षणासाठी सदा सज्ज भवानी झाली.
त्याच्या रक्ताने तिनं हाली टाळबारी. मग शाहिस्ते खान म्हणाला दिल्ली दरबारी, हुजूर करतो मी महाराष्ट्रावर स्वारी. मग शाहिस्ते खान वस्तीला तो आला, शिवाजी लागे आजमावयास शत्रूला. शाहिस्त्याच्या घरात शिवरात्रीच शिरले, बघून शिवामर्द खान मनी घाबरले. केला गनिमी काव्याने शाहिस्त्यावर हल्ला, शाहिस्ता बोलत से या तो बायाला. केला शाहिस्त्यावर वार, केला शाहिस्त्यावर वार. त्याची तुटली बोटेच्या त्याची तुटली होटेच्या. हो 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 चमके शिवबाची तलवार. चमके शिवबाची तलवार. चमके शिवबाची तलवार. गणपत्या बिजलीचा अवतार. उघडण्या स्वातंत्र्याचे द्वार. उघडण्या स्वातंत्र्याचे द्वार. महाराष्ट्रावर प्रेमापार. चमके शिवबाची तलवार. चमके शिवबाची तलवार. छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की अशा वजनदार राष्ट्रातल्या आपण माणसे जातीपातीचं राजकारण छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी केलं नाही. स्वराज्याची निर्मिती करताना राजाने कधी विचार केला जाती आणि पातीचा. मावळ्याच्या तलवारी पुढे नखराच न होता 7.5 लढायला जाताना मावळ्याने कधी विचार केला दिवस आणि रातीचा, पण अभिमान होता या मावळ्यांना महाराष्ट्राच्या मातीचा. आणि या मातीचा अभिमान असणाऱ्या आपण माणसेत म्हणून एक राहायला शिका. ज्या कुटुंबात एकी असते त्या कुटुंबात गावात वजन असतं, आणि ज्या गावात एकी असते त्या गावाचं तालुक्यात वजन असतं. तुमच्या गावात एकी झाल्याने तरुणांनी इतका पावर लावून सप्ताह केला तर सध्या तालुक्यात चर्चा आहे. सप्ताह करा तर रुई 36ने केला तसा करा, एकीची पावर आहे. आणि माणसं एक करण्याची फक्त एवढी एकच जागा शिल्लक आहे, अखंड हरिनाम सप्ताह कीर्तन प्रवचन माझ्या ज्ञानोबारांच्या दरबारात. दुसरीकडे माणसं एवढी एक होत नाही, सगळीकडे धिंगाण येत. यात्रेत मी हानामाऱ्यान जत्रेत बी पिऊन राड आहे. सभेला पैसे देऊनच आणावं लागते. ती बॉम्ब त्यात 500ने ठरलं आणि 200नेच मिळालं. म्हणजे ज्याने सभा ठेवली त्याचं वाजवून टाकतात. लोकच कुठे एक होत्यात आहेत. आज एवढा हजारो समाज, वेगवेगळ्या जातीची वेगवेगळ्या धर्माची माणसं आपण मांडीला बसलो. ही माझ्या ज्ञानोबारांच्या विचाराची ताकद आहे. एवढी सभा जर अटेंड करायची म्हणलं दुसऱ्या राजकीय नेत्याला तर त्याला 1000 पोलिस लावावं लागले असते. आणि हे तर स्वयंशिस्त आहे. 10 लाख वारकरी माझ्या ज्ञानोबारांच्या सोहळ्यात ते माऊलीशिवाय बोललं नाही. हे फक्त सांप्रदाय करू. हे जातीपातीचं जे कीड पसरले ना सध्या महाराष्ट्रात, ही राजकारण्याने ही त्यांच्या पोळ्या भाजण्यासाठी अर्धवट डोक्यांची पिटून उठवायची, वरच्याने वेगात टाकून विस्फोटक. अरे लोक शांत आहे, जगू द्या ना सगळ्याला सुखाने. विनाकारण समाजामध्ये द्वेष का पसरवता? 18 पगड जाती एक जीवन. अरे जातीवाद गावगाड्यात कधी म्हणत आला का? अरे एखाद्या कुटुंबातल्या भावाचं जमत नाही, सक्का भाव त्याच्या कार्यात नसतो, पण त्याला दुसऱ्या जातीतला त्याचा मित्र जीवाला जीव देतो. तिथं जात लक्षात येते का? मैत्रीमध्ये जिव्हाळ्यामध्ये कधी आपण ह्या सर्वसामान्याच्या डोक्यात हे नाहीच. हे ठराविक वर्ग असतो आणि अख्खं गाव त्यांनी वेठीस धरायचं मायबाप. त्याच्यामुळं एक राहायला शिका. धर्माच्या खाली जातीच्या नावाखाली राजकारण हे माणसं तोडण्यासाठी असतं, पण परमार्थ हा माणसं जोडण्यासाठी असतो माझ्या. अरे वर्षभर एकमेकाची तोड न पाडणारी माणसं एका मंडपात मांडीला लावून बसलीत, ह्याच्यापेक्षा आणखी काय फळ पाहिजे सत्याचं? वर्षभर एकमेकाला न बोलणारे त्याच्या भाऊ कितले भाऊ एकाच पंक्तीत भातनपुरी घेऊन फिरत येते, एकाच पंक्तीत मायबाप. ही एकी सामाजिक सलोखा निर्माण करण्याचे बऱ्याच जणांच्या डोक्यात कशामुळे सप्ते करायचे, महाराज बोलवा आणि पैसे खर्च करा आणि कुठं नाही करा, उद्योग करा. कुणी तुम्हाला लुटायचं ठेवलंय बुवा?
धर्मकार्याला आणि काहीच नाही. आपण काय लयतले हजारात देत असन. उत्तर प्रदेशचा जर एखादा साधू इकडे कथा करायला आला तर 2-2 कोट घेऊन जातो. तुम्ही देताच काय वार करायला कीर्तन करायला लय 40 आणि लय 50 ह्याच्या पलीकडे काय येतं. कोट रुपये 2-2 कोट कथेची. सांगण्याचा उद्देश आहे पैसा वाचून झालेल्या संप्रदायाला चर्चा हा गौण विषय. मायबाप धर्म टिकला पाहिजे. तरुण मुलं इकडं आली पाहिजे. समाजात एकी निर्माण झाली पाहिजे. सप्ताह जर नसेल तर आपल्याकडे काय प्रार्थना आहेत का 5 टाईम दुसऱ्यासारख्या नाहीत. ती त्यांची निष्ठा त्यांनी जपलीच ना. दुसऱ्याला नावं ठेवू नका. आपण अरे एखादा जर आपल्यासमोर वाद करा बसला तर आपल्याला आपल्या धर्माचं तिळ मात्र नॉलेज नाही. भांडणं करून जमत नसतं. आपला बुद्ध्यांक काय आपला किती आपल्या धर्माचा अभ्यास आहे ह्याचं चिंतन करा. सांगण्या गाभा लक्षात घ्या. हो वरची भांडणं करणं सोपं आहे. माणसं तोडणं सोपं आहे. जोडणं अवघड आहे. मायबाप माझ्या ज्ञानोबारायांचा रेडा बोलणं भिंत चालवली हा मोठा चमत्कार मी मानतच नाही. ज्ञानोबारायांचा सगळ्यात मोठा चमत्कार आहे माझ्या ज्ञानोबारायांचा मेळविली मांदी वैष्णवांची. 18 पगड जातीतले वारकरी सकळाशी येते आहे अधिकार. यातायाती धर्म नाही विष्णुदासा निर्णयाचा वेदशास्त्री. पंढरपूरमध्ये एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. माझा ज्ञानराज गोपाळ असे लाह्यावाटी. 700 वर्षापूर्वी मिटिंग झाली. परत त्याच्यावर संप्रदायाची मिटिंग सुद्धा नाही. संप्रदाय वाढतच चाललाय. म्हणून तरुण मुलांनी या धर्मकार्यामध्ये एक व्हा. विनाकारण नाही ते वाद करू नका. जाती वाचून धर्म वाचून उगं बोर्डा वाचून भांडण झेंड्यावरून भांडणं. लोक सुखाने जगते ते जगू द्या. वितंड वाद विनाकारण निर्माण करू नका. जीव गुतलाय त्याला इतरा कस काय तडाखा असतो पोलीस स्टेशनचा. उगा ही संकटात कुणी कामाला येत नसतं. जेव ते स्वार्थ बघायला तुमचा फक्त वापर चालू आहे. आपली डोके जागेवर ठेवा. आपलं काम धंदा शेती भीती टपरी भिपरी दुकान फिकान व्यवसाय आई बाबा ऐका पोरं शाळा बिळा शिकवा. जरा सुखानं जगू द्या लोकांना. आणि तुम्ही सुखानं जगा. येडेवानी करा जरा कमी काम. आणि हे ठराविक वर्ग आहे अख्या गावात नुसता राडा त्यांचा चालू आहे. हे कमी करा. आणि तुमच्या सगळ्या गावाने हेच चालू आहे. मायबाप कंट्रोल पाहिजे तरुण मुलांच्या जीवनावर. गुन्हेगार कोण आहेत सगळे 25च्या आतले. हे कोण रोज टीव्हीला बघतोय ना काय चांगलंय. दाराधारी वडावडी आपटापटी उचलाउचली पळापळी. हेवा आला आणि तेव गेला आणि हेव वाकला आणि हेव भुकला. ह्या वरच्याने तर पार जीवीचं ताळतंत्र सोडून टाकले. काही बरं देत राव तुम्ही त्या पदावर आहेत म्हणले. तुम्ही कोणत्या लेवलची तुमची भाषा पाहिजे. समाज तुमच्याकडे आदर्श म्हणून बघतोय ना. वाणीवर कंट्रोल विचारावर कंट्रोल पाहिजे. तरुण सोशल मीडियावर जरा थोडी कंट्रोलिंग आणा तरुण मुलांना. 24 तासातले जर ह्यांचे मोबाईलचे स्क्रीन टाईम बघितले तर 19 तास ह्यांचा स्क्रीन टाईम आहे. म्हणजे एका दिवसात हे 19 तास मोबाईल वापरते. 18 तू काय दुटी करतो बा. 18 तास 19 तास तू मोबाईल एवढा तुला कशासाठी लागतोय बा. मर्यादा ठेवा त्याला. सकाळी 2 तास संध्याकाळी 2 तास 24 तास त्याच्यात बोटं घालतात. डोकी हँग होते आणि ती यंत्र त्याला काय म्हणतात तुमची डोके मनोरुग्ण झाले ना त्या मोबाईलच्या पैकी. जगात काय चालले ते नुसतं ती बघत बसायचं. अरे तुझं जगाने बघावं असं करतो तो निर्माण करा. लोकांचं काय बघता. तुमच्या मनगडात धमाक आहे. तेजस्वी आहे तपस्वी आहे तत्पर आहे. त्याला तरुण बापाच्या इष्टदेव कुणी मजा करीन. शहाजीराजाने शिवाजीराजांसाठी एवढं कमी होतं ना 8 पिढ्या बसून खाल्ले असते शिवाजी महाराजांनी. जीव धोक्यात घालून हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याची तिळ मात्र गरज नव्हती. पण शिवाजी महाराजांनी जर बापाची इष्टे मजा केली असती तर त्या पठ्ठ्याचा चौकात पुतळे लागले नसते. इतिहास हा रडणाऱ्यांचा होत नसतो. इतिहास हा लढणारा. म्हणून तरुणांनो लढा रे लढा. व्यसनांना जमिनीत गाडा. की विचार मनातून काढा. तुमच्याच अंगणात पडेल चांदण्यांचा सडा. तरुणांनो लढा रे लढा. अहोरात्र सीमेवर तटस्थ खडा. कोण जवान. अहोरात्र सीमेवर तटस्थ खडा. शत्रूच्या पाडी तो दाडा. त्या सैनिकांसमान अन्यायाला भिडा. तरुणांनो लढा रे लढा. ज्यांच्या कर्तृत्वानं मुघलशाहीला तडा. रयतेसाठी अखंड जीवाचा धरपडा. आणि ज्यांच्या पायानं पवित्र झाला रायगड किल्ल्याचा पावन कडा. तरुणांनो लढा रे लढा. लढायला शिका. आपण आपली बुद्धी आपले विचार आम्ही फक्त सांगू शकतो. निर्णय तुम्हाला घ्यायचे. म्हणून तर माऊलींचा सगळ्यात महत्त्वाचा एकच अभंग ध्यानात ठेवा. आपुली आपण. किती तुम्ही आम्ही बोंबावलं तरी तुमचा उद्धार नाही. तुमचा उद्धार तुम्हालाच करायचा आहे. तुमचं कल्याण तुमच्या हातात आहे. दुसरा कोणीही करू शकत नाही. तुम्हाला निर्णय घ्यायचे. म्हणून विचार उच्च ठेवा. निर्व्यसनी जीवन जगा. कष्ट करा. आईवडिलाची सेवा करा. सात्विक जीवन असावं तर तुमची लग्न होते पोरांचे. नाही तर तुम्ही विषय सोडून द्या. लग्नाचं लिहावं. मी जमनेचे एजंट बघितले होते. गाड्याचे एजंट बघितले. ते सध्या एक नवीन एजंट उदयाला आलेत. लग्नाचे एजंट आहे. 4-4, 5-5 लाख आणतात मधल्यामध्ये. त्या पोरीला 1-1.5 लाख देतात आणि 2-3 लाख दाबी देतात. कुठून पोरी आणतात लांबून कशी लिंक लावली त्यांची त्यांनाच माहिती. बघा जर कोणाला ह्या धंद्यात उतरायचं असेल चांगला स्कोप आहे. स्कोप बरोबर रिस्क सुद्धा आहे. कारण पैसे देऊन आणले ती नांदली पाहिजे. नाही नांदल्या मधल्या दलाला येत की तुडी त्यांना लोक हे कसं काय ना.
पैशावाली कुठं नांदत असती वय 2 महिने रात्री सोनं गुंडाळून निघून जाते बायको निघून गेले. हे म्हणतो महाराज दिंडीचं प्रस्थान कधी हो तिकडच मरणा. आता काहला आम्हाला त्रास देतो. बायको होती तर आम्हाला नाव ठेवायचं आणि बायको निघून गेला म्हणतो का मला माळ घालायची. क्वालिटी कमान. मुलींकडल्या बाजूलाही सांगणे मुलगा पाहत असताना फक्त संपत्ती बघू नका मुलाची संस्कृती बघा. 100 एकर जमीन आहे ती जर पेताड निघाला 10 वर्षात एकर ठेवणार नाही. लग्न जमिताना एकच गुंट आहे पण मुलगा जिद्दी निघाला त्याचे 25 एकर केल्याशिवाय राहणार. करतो तर वाहन मुलाला मुली द्या. शेतकऱ्याचा असू द्या गरीबाचा असू द्या कष्टकऱ्याचा असू द्या वारकर आज त्याच्याकडे नसल पण त्याचं भविष्य एक दिवशी उज्ज्वल आहे. त्याच्यामुळे आपले पाहुणे रावळे जवळचे माणसं जरा थोडं आणि नुसता बंगला नको चांगला महत्त्वाचा आहे. आणि बंगला असून चांगला असेल तर दुधात साखर आहे पण पैशापेक्षा बघितलं ना पुण्याचं प्रकरण काय झालं. फॉर्च्युनर गाडी द्या 100 तोळं द्या मुलीला आत्महत्या करायला कित्येक मुलींचे संसार उघड्यावर आले. संपत्ती म्हणजे सर्वस्व नाही. माणसं जपा प्रेम जिव्हाळा त्या कुटुंबाला आदर्श विचारसरणी पाहिजे अशी माणसं. तरुण मुलांना विनंती त्या क्वालिटीत बसण्याचा प्रयत्न करा. आणि हे कधी कळन ज्यावेळेस संताची सेवा तुमच्या जीवनामध्ये घडेल त्यावेळेस. म्हणून तुकोबाऱ्या म्हणतात संता लोटांगणी जाता लाज नको म्हणे. आणि ही संत सेवा करण्यासाठी माझ्या शरीरामध्ये मानसिक आणि शारीरिक शक्ती दे अभंगाच्या शेवटच्या